अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शांततेकडे जाण्याची सुरुवात रात्रीचा वेळ म्हणजेच देवाशी बोलण्याची सर्वात सुंदर वेळ असते. दिवसभराची गडबड, विचारांचा गोंधळ संपतो आणि मन आत वळतं. अंथरुणावर पडून नामस्मरण केल्याने मन देवाच्या नावात विरघळतं. ही साधना सोपी आहे पण परिणाम खोल आहेत. कारण शरीर विश्रांतीत असतं आणि मनाला एक बिंदूवर एकाग्र होण्याची शक्ती मिळते. त्या क्षणी आपण आपल्या आत्म्याशी बोलत असतो. हीच खरी साधना, शांततेतील संवाद. नाम म्हणजे स्पंदन. नाम म्हणजे फक्त शब्द नाही, ती एक दिव्य कंपनी शक्ती आहे. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय म्हटलं की त्या कंपनातून चैतन्य वाहतं. अंथरुणावर पडून हे नाम घेताना शरीर थांबतं, पण आतल्या तरंगांचा वेगच मिळतो. आपण उच्च शक्तीच्या लहरींशी जोडलो जातो. या स्पंदनांनी मनातील नकारात्मकता वितळते, मन शुद्ध होतं आणि आत्मा शांत होतो. अशा वेळी शरीर झोपतं पण आत्मा मात्र जागा राहतो. हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असतो. निद्रेमध्ये नामाचा प्रकाश अनेकांना झोप न लागण्याची समस्या असते. विचार, चिंता, फोन, स्क्रीन, मन अस्थिर असतं. पण जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी नाम घ्यायला सुरुवात करता तेव्हा झोप स्वतः येते. नाम म्हणजे मानसिक औषध असतं. त्याच्या उच्चारणाने मेंदू शांत होतो, हृदयाचा ठोका स्थिर होतो. जे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ म्हणत झोपल्यावर आत्मा निर्मळ अवस्थेत जातो. सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटतं. ही झोप फक्त विश्रांती नव्हे तर ती आत्मिक पुनर्जन्म असतो. अवचेतन मनाचा जप. अंथरुणावर पडून नाम घेतलं की जप हळूहळू अवचेतन मनात उतरतो. मग आपण झोपेत गेल्यावरही जप चालूच राहतो. हेच नाम अवचेतनाच्या गाभाऱ्यात गुंजत राहतं. परिणामी असा की वाईट विचार, भीती, राग हे हळूहळू नाहीसे होतात. अवचेतन मन शुद्ध होतं म्हणजे आपोआप जीवनात सकारात्मकता येते. नाम हे फक्त देवाशी नाही तर स्वतःच्या मनाशी जपलेलं साधन आहे. हळूहळू तुमचं मन नाममय होत आहे. मित्रांनो, साधनेचा गुप्त क्षण. रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण असे असतात जेव्हा आत्मा आणि विश्व यांचं बंधन सैल होतं. तोच क्षण साधनेचा असतो. त्यावेळी नाम घेतल्याने त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो. कारण मन अर्धवट झोपेच्या आणि जागेपणाच्या सीमेवर असतं. त्या क्षणी देवाचं नाम घेतलं की आत्म्यावर अमिट छाप पडते. हा क्षण सूक्ष्म पण शक्तिशाली असतो. म्हणूनच संत म्हणतात, झोपण्यापूर्वीचं नाम 1000 जागेपणाच्या जपाइतकं देखील फळ देतं. नाम म्हणजे देवाचं रूप. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपण प्रत्यक्ष देवाशी संवाद करतो. ओम दत्तात्रेयाय नमः, ओम स्वामी समर्थाय नमः म्हटल्यावर दत्तांच्या चैतन्य किरण आपल्याकडे येतो. मनाला त्याचं अस्तित्व जाणवतं. अंथरुणावर पडून जप केल्याने शरीर शिथिल होतं. देवाचं रूप आत डोळ्यापुढे दिसू लागतं. तो प्रकाश, ती ऊर्जा, ती शांतता, सर्व काही देवाचं स्वरूप असतं. अशा वेळी साधक झोपला असता आत्मा जागृत अवस्थेत असतो. ही खरीच योगनिद्रा आहे. मित्रांनो, नकारात्मक ऊर्जेचा नाश. झोपण्याआधी मनात असंख्य विचार असतात. काही भीती, काही अपराध, काही दुःख. पण नामस्मरण म्हणजे त्या सर्वांचा अंत असतो एवढं नक्की. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा तो जप आत्म्यातील अंधार दूर करतो. जसा सूर्य गोवला की सावल्या नाहीशा होतात, तसंच नाम झालं की नकारात्मकता संपते. हळूहळू मन निर्मळ होतं आणि झोपही पवित्र होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर चेहऱ्यावरचं तेज वेगळंच असतं. मनात प्रसन्नता असते. झोप आणि साधना यांचा संगम. साधना म्हणजे नेहमी बसून किंवा मंदिरात करायची गोष्ट नाही. झोपेत जाण्याच्या क्षणीला साधना शक्य आहे. अंथरुणावर पडून जप करणं म्हणजे शरीराला विश्रांती देत आत्म्याला जागं ठेवणं. या अवस्थेत शरीर झोपतं पण आत्मा नाम घेत राहतो. ही झोप तुम्हाला दिव्य स्वप्न देऊ शकते. कधीकधी दत्त महाराजांचा स्पर्शही जाणवतो. म्हणून ही साधना गुप्त आणि अतिशय
प्रभावी देखील मानली जाते. तसेच मित्रांनो, मनावर नियंत्रण. अंथरुणावर पडून नाम घेतल्याने मनावर हळूहळू नियंत्रण येऊ लागतं, कारण विचारांची दिशा बदलते. बाह्य जगातून आतल्या जगाकडे नाम ही मनाला थांबवण्याची किल्ली आहे. जप चालू असताना नवीन विचार निर्माण होत नाहीत, त्यामुळे मन स्थिर होतं. एकदा मन स्थिर झालं की झोपही निर्मळ, शांत आणि सात्विक होते. ही स्थिती पुढे ध्यानात आणि समाधीन रूपांतरित होते. मनावरचं हे नियंत्रण खऱ्या साधनेचा पाया आहे. मित्रांनो, देवाशी जोडलेलं स्वप्न जग. नाम घेत झोपल्यावर अनेकांना स्वप्नात देवाचं दर्शन, प्रकाश किंवा आशीर्वाद अनुभवास येतो. हे फक्त कल्पना नाही, तर सूक्ष्म स्तरावरचा संवाद असतो. दत्तनाथ शिव यांचं स्पंदन त्या क्षणी साधकाच्या मनात उतरतं. त्यामुळे झोपेतही साधक सुरक्षित, समाधानी आणि आनंदी असतो. अशा झोपेत आत्मा प्रवास करतो, पण भय नसतं, कारण संरक्षण नामजप करत असतं. ही झोप म्हणजेच आत्मिक प्रवासाची सुरुवातच असते. तसेच मित्रांनो, आरोग्यावर परिणाम. नामस्मरण फक्त आध्यात्मिक नव्हे, तर आरोग्यदायकही आहे. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर जप केल्याने श्वासोच्छवास मंदावतो, रक्तदाब कमी होतो, मेंदूत सेरोटोनिन वाढतं, म्हणजेच आनंदी हार्मोन्स तयार होतो. त्यामुळे ताण, नैराश्य, निद्रानाश यावर उपाय होतो. अंथरुणावर पडून नाम घेतल्याने झोप गाढ होते आणि शरीर आपोआप बरं होऊ लागतं. नाम घेतल्याने सर्व रोगांचे औषध आहे, कारण मन शांत असेल तरच शरीर हे निरोगी राहत असतं. तसेच मित्रांनो, दत्तमय झोप. झोपताना ओम नमो भगवते दत्तात्रेयाय म्हणत राहिला तर ती झोप दत्तमय होते. सकाळी उठल्यावर मन निर्मळ, हृदय हलकं वाटतं. या साधनेमुळे कर्मबंध हळूहळू वितळतात, कारण नाम घेताना आपण अहंकार झटकून टाकतो. दत्त हे सर्वज्ञ आहेत, ते तुमच्या अंतर्मनात वास करतात. त्यामुळे झोपताना घेतलेला जप म्हणजे थेट त्यांचं शरणागतीचं व्रत. आणि जिथे दत्ताची शक्ती तिथे भीती कसली, फक्त दत्ताचंच नाम असतं. तसेच मित्रांनो, सातत्याची गरज. ही साधना 1-2 दिवसात परिणाम देत नाही, सातत्य हवं. रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर 2 मिनिटं तरी जप करा. शरीर थकलं असलं तरी मनाने देवाचं नाव घ्या. हळूहळू ही सवय बनेल. काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की विचार कमी होत आहेत, झोप स्वतः येते आणि दिवस अधिक शांततेत जातो. ही साधना आयुष्यभर करता येण्यासारखी आहे. नामस्मरणाला वेळ, ठिकाण, अवस्था याचं बंधनच नसतं, फक्त श्रद्धा आणि श्रद्धाच हवी. तसेच मित्रांनो, आत्मशांतीचा अनुभव. जेव्हा साधक या साधनेत रमतो ना, तेव्हा त्याला जगातील सुख दुःख, जिंकणं हरणं हे गौण वाटू लागतं, कारण आत्म्याची शांतता बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. अंथरुणावर नाम घेतल्याने मन, बुद्धी, चित्त सर्व एकत्र येतात आणि आनंदात विलीन होतात. हीच खरी शांती आहे. बाह्य जग बदलतं, पण अंतर्गत मन स्थिर राहतं. हे अनुभवलेला साधक परमार्थाच्या मार्गावर चालतच राहतो. तसेच मित्रांनो, रात्रीची दिव्य साधना. रात्री झोपण्यापूर्वीचं नामस्मरण हे परमसाधकांचं गुप्त रहस्य आहे. हा वेळ देवाशी थेट संवादाचा असतो. तुमचं शरीर झोपेल, पण नाम चालूच राहील. दत्तनाथ किंवा महादेव तुम्हाला आतून स्पर्श करतील. म्हणून आजपासून एक ठरवा, झोपण्याआधी किमान 10 वेळा ओम नमो भगवते दत्तात्रेयाय म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा. हीच साधना तुमचं मन, कर्म आणि नशीब तीनही बदलून टाकेल, कारण रात्रीचं नाम म्हणजे आत्म्याचा खरा जागरण. तर मित्रांनो, व्हिडिओ कशा संदर्भात होता हे तुम्हाला आता समजलेच असेल. ही साधी सवय तुमचं नशीब नक्कीच पलटू शकते. अंधकार नष्ट होऊ शकतो. अंथरुणात बसून 2 मिनिटं तुमच्या आराध्यांचं नामस्मरण करा. आयुष्याचं कल्याण झालंच म्हणून समजा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.